चॅनल जीवन ज्योती न्यूज। 18 ऑक्टोबर रोजी वाजेगाव येथील युवक शेख मुजम्मिल यांचे गेल्या महिन्याच्या 5 तारखेला पुरात वाहून मृत्यू झाले होते। गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून शासनाला पाठपुरावे सादर केले। सर्वांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाच्या निधीतून 4 लाख रुपये साहित्य निधी मयताच्या कुटुंबाला आज देण्यात आले। यावेळी माननीय तहसीलदार साहेब, आमदार बोंढारकर साहेब, गावचे सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, तलाठी, मंडळ अधिकारी व सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते। जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि गोदावरी नदीला मोठा पूर आला होता आणि त्या पुरामध्ये दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली। शेख इब्राहिम शेख मुजब्बिर आणि शेख इब्राहिम यांचा मुलगा होता। ते त्या ठिकाणी गोदावरी त्या काठावरती गेला होता आणि त्याची दुर्दैवी घटना झाली आणि ते गोदावरी पाण्यामध्ये वाहून गेले। अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। आज त्या कुटुंबावरती खूप मोठी दुःखाची छाया पसरलेली आहे। मी भगवंताचरणी एवढीच प्रार्थना करतो त्यांच्या दुःखामधून त्यांना लवकरात बाहेर काढावं। आणि जीवन ज्योतीमध्ये आपलं स्वागत आहे। आज 11 ऑक्टोबर रोजी मय्यत मुजम्मिल वाजेगाव येथील युवक वाहून गेला होता आणि आमच्या वाजेगावचे ग्रामपंचायतचे सरपंच साहेब आणि त्यांचे आपले जलाल भाई यांनी त्या मय्यतला हुडकून काढण्याचे फार मोठे सहकार्य आणि प्रयत्न केले। साहेब, आज तुम्ही काय बोलू इच्छिता? काय नाही, वाजेगाव येथे एक दुर्दैवाने मुलांचा वाहून मृत्यू झाला होता। त्या वाहण्याचा कारण असं होता की ते कामानिमित्त घरी परत येत असताना पाण्याचा लाट देऊन पाण्यामध्ये वाहून गेला। त्यामुळे मंडळ अधिकारी, तलाठी, तहसीलदार ह्या लोकांनी कागदाचा प्रोसेस करून मुलाच्या घरी नातेवाईकांना काय तेवढं शासनातून निधी दिलेला आहे, 4 लाख रुपये दान दिलेला आहे। तरी आमची सगळी टीम त्या मुलांना शोधण्यासाठी अहोरात्र टीम प्रयत्न केले आणि महापालिकेचे बोर्ड अधिकारी सगळं येऊन बघून प्रशासन केले तरी भेटला नाही। मला एका बाजूला भायगावला भेटले। ते भायगावमध्ये जाऊन आमचा जलाल भाई यांना प्रयत्न केले, डेड बॉडी वरी आणून टाकले आणि शासनाकडून आम्ही जे मदत घरच्या माणसाला दिली आजपर्यंत वाजेगावमध्ये कोणीही दिलेली नाही। ह्यात काहीतरी कागद काळे करून आम्ही त्या मुलांना घरच्या लोकांना मदत दिली। आज जलाल भाईने भी फार मोठे सहकार्य केले, हे काय बोलू इच्छितात? मैं क्या बोलना था, अभी हमारे को जो बच्चे की लाश मिली वो देवापुर के नीचे मिली। उसको ढूंढ के ऊपर चिकड़ में से काट के लेकर आए और बच्चों ने, नौजवान बच्चे भी थे साथ में, पूरे बच्चों ने मदद करे। सत्याला वाचा फोडणारे न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज।